हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर ना, आता मी संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि मी आता चहा ठेवते. तर मला जायचं आहे केंद्रामध्ये. म्हणजे मी आता ऑर्डरवरून आलेली आहे आणि मस्तपैकी जरा फ्रेश वगैरे झालेली आहे. तर आता चहा ठेवते. चहाचा टाईम झालेला आहे ना. चहा ठेवते आणि मग मी 6ची आरती असते, त्याच्या अगोदर मला तिथे पोचायचं आहे. चला तर मी चहा ठेवून घेते. चहामध्ये साखर पण टाकून घेते. थोडीशी उकळी येईल, मग मी दूध घालते. तर इथे ना मैत्रिणींनो, मी खूप दिवस झाले, म्हणजे अगदी ना खूप दिवस बोललं तर ना 2 ते 3 महिने झाले मी ना मंदिरामध्ये गेलीच नव्हती. म्हणजे केंद्रामध्ये मी दर शनिवारी जाते ना, मला अजिबात टाईम मिळत नव्हता. आणि नेमकं काय व्हायचं, सणावाराच्या दिवशी ना सॅटर्डेला ज्यांचे ऑफिसवाले आहेत ना, त्यांना सॅटर्डे संडे ऑफ असतो. त्याच्यासाठी ना मग मला काय करावं लागतं, अगदी सॅटर्डे संडेलाच ती लोकं मोस्ट ऑफ बोलवतात. सॅटर्डेला तर बोलवतात, संडेला त्या लोकांचे घरवाले पण घरामध्ये असतात सगळे. म्हणून ना मी ती लोकं सॅटर्डेलाच बोलवतात आणि सॅटर्डेला घरी येईपर्यंत ना खूप उशीर होतो. म्हणून काय होतं की मला केंद्रामध्ये जायला अजिबात वेळ मिळत नव्हता. तर आज मी ना एकदम ठरवूनच ठेवलं होतं. तरी पण माझं आजची ऑर्डर होती सॅटर्डेची, पण मी तिला बोलली होती की मी जरा लवकर येईल, म्हणजे माझं लवकर होऊन जाईल. तर म्हणून मी आज एकदम निर्णयच केला होता की आज मला केंद्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये जायचंच आहे. तर मी मग लवकर, त्याच्यामुळे मला जरा लवकर यायला मिळालं, लवकर गेली होती म्हणून. आणि त्याच्यानंतर आता मी केंद्रात जाणार आहे, कारण का खूप टाईम झाला होता. तर इथे चहा बनवता ना मी जरा चहा माझा बॉईल होतो तोपर्यंत मी विचार केला की मी कपडे चेंज करून येते. एवढ्यासाठीच, कारण की वॅक्सिंग वगैरे करताना ना मी पायावरती त्यांचे लेग वॅक्सिंग वगैरे असते ना, तेव्हा तसं वॅक्स वगैरे करते आणि मग ते ड्रेस वगैरे खराब होतं ना, मग ते चांगलं वाटत नाही तसंच मंदिरामध्ये घालून जायला. म्हणून मी कपडे चेंज केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तोपर्यंत माझा चहा वगैरे पण उकळून झालेला आहे, माझी तयारी पण झालेली आहे. चहा घेतला की मग मी लगेच मंदिरामध्ये जायला तयार होईल. आणि इथे तुम्ही बघू शकता माझं सगळं झालेलं आहे, किचनमधलं वगैरे सगळं आटपलेलं आहे आणि मी निघालेली आहे केंद्रामध्ये जायला. तुम्हाला दाखवते की मंदिरामध्ये स्वामींची असं फोटोची प्रतिमा असते आणि तिथे स्वामींची आरती वगैरे घेतली जाते. त्याच्यानंतर मी घरी आली आणि हा प्रसाद मला मिळाला होता. सगळेजणी आपापल्या परीने प्रसाद वगैरे घेऊन येतात. त्याच्यानंतर ना घरामध्ये कोणच नव्हतं, म्हणजे फक्त मी आणि मनोहर होतं. मिताली गेली होती माझ्या लहान बहिणीकडे आणि आयुष गेला होता मेडिकलमध्ये. त्याच्यानंतर ना आम्ही थोडंसं मार्केटिंगसाठी मनोहर आणि मी बाहेर पडलो. तिथे पहिला माझ्या बिल्डिंगच्याच बाजूला ना नवदुर्गा मातेचं ना मंदिर आहे, तिकडे दर्शन घेतलं आणि पुढे आम्ही मार्केटमध्ये आलो. इथे 4 चौकामध्ये आल्याच्यानंतर ना मस्तपैकी ना एक मारवाड्याचं आहे ना, ते मारवाडी आहे, त्यांचं मस्त स्वीट मार्ट मोठं आहे महाराजा म्हणून. तिथे छान विविध प्रकारचे, बघ किती प्रकारचे स्वीट, मी फक्त एवढं शूट केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. ते पण मी ना तिथे समोसा इतका टेस्टी आणि मस्त गरम गरम मिळतो ना, ती खायची खूप इच्छा झाली होती. म्हणून आम्ही इथे आलो, म्हणून थोडंसं तिथे मी एकदम जरासं शूट करून घेतलं होतं. तर मस्तपैकी ना माझं शूट वगैरे होतं, प्लेट हातामध्ये आलेली आहे, मस्त एकदम गरम गरम समोसे होते. मनोहरने आणि मी एक एक मस्तपैकी समोसा एन्जॉय केला. त्याच्यानंतर ना थोडंसं अजून पुढे चालत आल्याच्यानंतर डोसेवाला आहे तिथे, ह्याच्याकडे आम्ही केव्हाच म्हणजे असं हे डोसा वगैरे ट्राय केलं नव्हतं. आम्ही पहिल्यांदाच बोललो की चल आपण ना इथे एक डोसा पण घेऊया, एक बघूया कसं लागतो हा डोसा टेस्टला. त्याच्यानंतर ना आम्ही खरंच तो डोसा घेतला ना, नशिबाने आम्ही एकच डोसा घेतला होता आणि तो अर्धाच फक्त आम्ही खाल्ला. इतकं बेकार, म्हणजे त्याची भाजी पण इतकी टेस्टी नव्हती ना, सगळं म्हणजे ओलसर बटाटे असतात ना, त्याची त्यांनी भाजी बनवलेली ना, त्याच्यामुळे ना ती भाजीला जरा पण टेस्ट नव्हती. तर चला मग जाऊ देत, ते आता खाल्ल्याच्यानंतर त्याचा काय उपयोगच नाही, बोलण्यात आणि काय हे करण्यात. तर ते मस्तपैकी आम्ही दोघांनी बाहेर थोडासा नाश्ता केला आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर तर रात्रीच्या जेवणाची तर तयारी केलीच पाहिजे आहे ना. तर त्याच्यासाठी ना मी इथे मस्तपैकी एक रसरशीत अशी वांग्या बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ते सगळी तयारी केलेली आहे, म्हणजे वांगी वगैरे फ्रीजमधून काढून घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये मी 2 बटाटे मी सध्या तर काढून घेतलेले आहेत, पण मी घातला याच्यामध्ये एकच बटाटा. 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. असं सगळं मी ना बटाटे वगैरे सोलून घेतलेले आहेत.
वांगी कापली नव्हती, फक्त त्याचे देठ काढून पाण्यामध्ये ठेवले होते आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे. तोपर्यंत माझा स्लो गॅसवरती ना कुकर तापतो आहे आणि दुसऱ्या साईडला मी ना भात घातलेला आहे. त्याच्या आधी ना दुपारची डाळ माझ्याकडे होती ना, ती थोडीशी ना एकच वाटी अगदी राहिली होती, ती मी गरम करून वगैरे व्यवस्थित एका वाटीत काढून ठेवलेली आहे. तर चला आता इथे कुकर मस्तपैकी गरम झाला आहे. तोपर्यंत मी इथे तेल घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये आणि तेल मी वापरलेलं आहे राईचं तेल वापरलेलं आहे. तर ते थोडंसं घातलेलं आहे. तेल मस्तपैकी गरम होतं आहे तोपर्यंत माझं इथे कांदा टोमॅटो पण चिरून झालेला आहे आणि एकदम रफ चॉप केलेला आहे मी, की खूप बारीक बारीक असं चिरलेलं नाही आहे. छान असं तेल गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी राई जिरा घातलेला आहे. राई जिरा चांगलं तडतडल्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो जो हा चिरलेला आहे ना तो घातलेला आहे. मी ती जवळून रेसिपी एवढ्यासाठी दाखवलेली नाही आहे, कारण की बरेच वेळा कदाचित माझ्या लक्षात नाही आहे, पण कदाचित मी बरेच वेळा ना वांगा बटाट्याची भाजी वगैरे दाखवलेली आहे कदाचित, म्हणजे खरंच लक्षात नाही आणि त्यासाठी मला आता पूर्ण व्हिडिओ चेक करायला लागतील. पण मला असं वाटलं की कदाचित मी दाखवले म्हणून मी ना ही रेसिपी वगैरे दाखवलेली नाही. पण जशी नॉर्मल कढईमध्ये तेल टाका, तेल गरम झाल्याच्यानंतर राई जिरा टाका, राई जिरा तडतडल्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घाला तीच प्रोसेस असते सेम. मग मी ते घातल्याच्यानंतर मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो छान असं तेलात थोडंसं ना 1 मिनटापुरतं असं पोळला गेला पाहिजे ना, म्हणजे असं गुलाबी झाला पाहिजे, नरम झाला पाहिजे. त्याच्या हिशोबाने मग तेलामध्ये छान असा कांदा टोमॅटो नरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले घातलेत. अगदी हे नॉर्मल सुखे मसाले घातलेले आहेत. जसं तिखट घातलेलं आहे, कांदा खोबरा मसाला असतो ना आपला, कांदा लसूण मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, गरम मसाला वगैरे काहीच घातलेलं नाही याच्यामध्ये. आणि ते मसाले घातल्याच्यानंतर छान असं तेलात परत एकदा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी ही भाजी जी चिरलेली आहे ना, बटाटा आणि कांदा, आणि याच्यामध्ये मी एकच बटाटा घातला, जास्त बटाटे नाही घातले. मनोहर बोलला मला जास्त बटाटे घालू नको, त्याच्यामुळे मी एकच बटाटा घातला आणि छान असं भाजी ह्याच्यामध्ये घातल्याच्यानंतर व्यवस्थित परतून घेतलेली आहे, जेणेकरून सगळा मसाला आहे ना, जेव्हा सुकी असते ना भाजी तेव्हा सगळा मसाला ना भाजीला लागला पाहिजे. त्याच्यानंतर ना माझ्याकडे हा वाटणाचा डबा तुम्हाला माहिती असेल, कांदा खोबऱ्याचं वाटण ह्याच्यामध्ये मी काढून ठेवलेलं. फायनली तो आज मी संपवलेला आहे. आता उद्या परवा नवीन मसाला काढेल. तोपर्यंत सोमवार पण येतो आहे, मग मला वेजसाठी नवीन मसाला बनवायला तयार होईल मी. तर इथे मस्तपैकी तो मसाला घातलेला आहे, भाजी परत एकदा चांगली परतलेली आहे. मग मी याच्यामध्ये ना चवीप्रमाणे आता मीठ घातलेलं आहे आणि भाजी परत एकदा पाणी वगैरे जेवढं मला लागेल ना तेवढं पाणी वगैरे घातलं आहे आणि छान असं भाजी परतून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना 2 चमचे असं थोडंसं थिकनेस व्हायला पाहिजे ना, भाजी थिक व्हायला पाहिजे, तर त्यासाठी मी इथे 2 चमचे असे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. ॲक्च्युली मोस्ट ऑफ आमच्याकडे ना मी शेंगदाण्याचं कूट ना जेव्हा भरीत वगैरे बनवते ना तेव्हाच घालते, असं भाज्यांमध्ये घालत नाही. आमच्या साईडला घालतच नाही, म्हणजे शेंगदाण्याचं कूट वापरत नाही. पण अशा काय ठराविक भाज्यांना ना घातलं ना शेंगदाण्याचं कूट की छान लागते. तरी पण मनोहरला आवडत नाही, त्याला मी सांगितलं नव्हतं मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. नंतर जेवताना तो मला बोलला याच्यामध्ये घातलंच ना तू मी बोलली की हो घातलं थोडंसं. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून छान अशी उकळी आल्याच्यानंतर ना 1-2 मिनटांनी छान अशी उकळी आलेली आहे. मग मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि हे 2 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी अशी छान गरगरीत वांग्या बटाट्याची भाजी होऊन जाते. तर इथे नेहमीसारखं मी किचन ओटा वगैरे सगळं साफ केलेलं आहे आणि आता मी तयारी करते ती भाकरी बनवण्यासाठी. तर इथे आता बहीण आले, तिला सांगितलं की मी वांग्या बटाट्याची भाजी बनवले, तर त्याच्यासाठी ना तर ती बोलली की चपाती बनवू नकोस, मग भाकरी बनव. तर इथे मी आता ज्वारीची भाकरीची ना तयारी करते. तर मस्तपैकी फक्त ना याच्यामध्ये खूप कडकडीत असं पाणी घातलेलं नाही आहे, म्हणजे असं हाताला सोसत नाही ना आपल्या, तेवढं गरम पाणी केलेलं आहे आणि छान असं पिठामध्ये घालून ठेवलेलं आहे. इथे तुम्हाला समोर मनोहर दिसतो ना, तो माझ्याशी ते काय गप्पा मारायला आला की तू त्या लोकांना फोन केलास काय, मी तुला फोन केलास काय, किंवा माझ्या बारक्या बहिणीला फोन, तिचं नाव विजू आहे, विजूला फोन केलास काय, ते मला तो विचारत होतास. कारण का ते लोकांना टाईम झाला होता, 9 वाजून गेले होते, अजून ती लोकं आले नाही आहेत, 9:30 वाजायला आलेले. तू त्यांना फोन करून विचार कुठे आहेत म्हणून. तर मी बोलले की हां करते, माझं एवढं सगळं होऊ दे, तोपर्यंत बघते, नाही जर आले तर मग मी त्या लोकांना फोन करते. तर फायनली ते माझी लास्टची भाकरी झालेली आहे आणि माझं मोस्ट ऑफ सगळं जेवण झालेलं आहे. पण मी विचार केला की आता भाकरी पण बनवलेलीच आहे ना, मग आता ह्याच्याबरोबर अजून एक रेसिपी झालीच पाहिजे आहे, म्हणजे ती म्हणजे पिठलं.
आणि ते घरामध्ये आमच्या ना म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आहे. म्हणजे ती वांगे बटाट्याची भाजी अगदी बाजूलाच ठेवतील आणि पिठलं आणि भाकरीच खातील. तर इथे मस्तपैकी तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मिरची टाकली. मिरची एवढीच तडतडायला लागली ना, त्यासाठी मी इतक्या लांब गेलेली की तरी पण एक बी हातावरती उडालीच. तर इथे मस्तपैकी कांदा पण घातला, मिरची घातली आणि पीठ घातलं याच्यामध्ये, चण्याचं पीठ घातलं आणि छान असं ना खरपूस तेलामध्ये भाजून घेतलं. आणि पिठल्याची पण रेसिपी खूप मी दाखवलेली आहे ह्याच्या अगोदर पण, म्हणजे कांद्याची पात घालून म्हणा किंवा सगळ्या मिक्स भाजी घालून पण पिठलं मी दाखवलेलं आहे. तर मस्तपैकी तेलात छान असं खरपूस झाल्याच्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून पीठ चांगलं मी हे करून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये तव्यामध्येच. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर असं हिंग घातलेलं आहे. ह्याचं पीठ आहे ना, बेसन आहे ना, चण्याचं पीठ आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे. छान असं माझं मस्तपैकी ना बेसन पण इथे तयार झालेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि मी कोथिंबीर कापून ठेवलेली आहे. ती थोडीशी कोथिंबीर आता मी या झुणक्यामध्ये किंवा पिठल्यामध्ये घालणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीर साईडला. भाजी तयार झालेली आहे बघा, किती छान मस्त भाजी, एकच गरगर. याच्यामध्ये भाकरी पण खा आणि भात पण खा. इतकी छान मस्तपैकी वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. मी मस्तपैकी कोथिंबीर घातली त्याच्यावरती आणि माझं आजचं जेवण आहे ना छान असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मी फोन केला माझ्या बहिणीला वगैरे, तर ती लोकं यायला निघाले होते, जिकडे गेले होते ना तिकडे यायला निघाले होते. तर मस्तपैकी बघा इथे छान असं पिठलं तयार झालेलं आहे. आणि ती लोकं आले की परत एकदा गरम करायची गरज नाही, एक 10 ते 15 मिनटामध्ये ती लोकं येतीलच आणि आम्ही मग जेवायला बसू. चला, तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजची रेसिपी किंवा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ना, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सांगत नाही पण कमेंट करायला कंजूसपणा करू नका, लाईक करायला कंजूसपणा करू नका. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. परत भेटू उद्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.